देवावरे जी असं तेलन पडे जी मिताली नवरी वरे जी। आता इथं एंट्री झाली आहे तर लेकीची आणि जावयाची। आणि हॅलो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा। मी अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करते। बघा सगळे पाहुणे मंडळी बसली आहेत आणि हा वेगळा मंडप आहे। मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं हॉलमध्ये साखरपुडा झाला होता आणि आता इथं हळद वगैरे लागणार आहेत, त्यानंतर संगीत सेरेमनी होणार आहे। संगीत तर तुम्हाला मजा येणारच आहे। मी काही शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहेत त्याचे, त्यामध्ये तुम्हाला जास्त मजा येईल। इथं मी गाणी नाही वाजवू शकत। आणि इथं बघा आता मितालीला हळद लावण्याचा जो कार्यक्रम आहे तो सुरू झाला आहे। 5 सवाष्ण पुढे येऊन तिला हळद लावतील आणि बाकीच्या सवाष्णी देखील येऊन तिला हळद लावणार आहेत। आणि पियुष रावना हळद लावून झाली आहेत आणि आता त्यांची उष्टी हळद मितालीला ही लावणी सुरू आहेत। नणदबाई आहेत, सुरत नणद आहेत, भाची वगैरे ह्या सगळ्या जणी आहेत तिथं। तर हा हळदी लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे। मिताली जी नवरी आहेत ना, बघा एक एक जसं कार्यक्रम होत आहेत, एक एक विधी पार पडत आहेत, तिच्या मनामध्ये की वेगळीच हलचल सुरू असेल आणि खूप अगदी काय काय गोष्टी तिच्या मनामध्ये सुरू असतील की आता हे लग्न हळद झाली की आता माझं लग्न होणार, वरमाला टाकणार किंवा सप्तपदी मी घेणार, त्यानंतर मी तिच्या यजमानाच्या घरी जाणार, मग ते कसं असणार ते आयुष्य, ते माझं स्वागत कसा करतील, ह्या सगळ्याच गोष्टींना तिच्या डोक्यामध्ये असतात। आणि एका बाजूला ना एक आनंद देखील असतो। हे लग्नविधी जे असतात ना, मुलांना एक वेगळाच आनंद देऊन जातात। एक नवीन त्यांच्या भविष्याची ते कल्पना करू लागतात आणि खूप सुंदर सजवणार हे त्यांच्या मनामध्ये सुरू असतं की किती सुंदर आपण भविष्य सजवणार आणि काय काय गोष्टी त्यामध्ये करणार, हे सगळं सुरू असते। आणि ह्या लग्नाचे विधी देखील सुरू असतात, त्यांना त्याही एन्जॉय करता येतात, तेही शांततेने छान एन्जॉय करतात स्माईल देऊन। आणि बाकी मनामध्ये ना खूप काय काय गोष्टी सुरू असतात। आता वेगळं मी तुम्हाला सांगायला नको, तसंच काही आमच्या मितालीचं असू शकते, पण खूप छान दिसत होती मिताली। हळद लावल्यानंतर ना प्रत्येक नवरी सुंदर दिसते। हळदीचा जो रंग तिच्यावर चढतो ना, त्याने एक नॅचरल ग्लो येतो नवरीवर आणि अगदी निखरून येते नवरी। खूप सुंदर दिसते मिताली। इथं पिवळी साडी खूप छान वाटते तिच्यावर। आणि बघा बऱ्याचशा सवाष्णी तिला हळद लावून गेल्यात आणि आता जे गेले होते तिचे सासू सासरे होते ज्यांनी ओवाळणी टाकली होती। तर काही पद्धती वेगळ्या असतात, काही पद्धती सेम असतात, प्रत्येक राज्यातल्या म्हणा किंवा प्रत्येक भागातल्या म्हणा। तर इथं नवरीला हळद अजून काही सवाष्णी लावत आहेत। खूप छान असा हा कार्यक्रम झाला होता आणि त्यानंतर मग धमाल मस्तीचा कार्यक्रम सुरू झाला होता। तर मी परत एकदा सांगेल की शॉर्ट व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि एन्जॉय कराल। आम्ही जे काही त्यामध्ये केलं आहे संगीत सेरेमनीमध्ये ते तुम्हाला बघून एकतर हसायला येईल किंवा मग हसायला जरी आलं तरी तुमच्या चेहऱ्यावर छान स्माईल येईल आमच्यामुळे। तर नक्की बघाल। जे फोटो वगैरे काढण्यात आले आहेत, काही पाहुणे मंडळी आहेत, मितालीच्या की मामी आहेत, मावश्या आहेत, सगळेच तिला हळद वगैरे लावत आहेत। आणि बऱ्याच गोष्टीला बघा हे करताना घरची मंडळी कुठं मागे राहून जाते फोटो काढायला किंवा बोलायला, किंवा मग पाहुणे मंडळीमध्ये एवढे बिझी होऊन जातो ना की आपले काही घरचे फोटो वगैरे राहून जातात काढायचे। तसंच बऱ्याचदा असं झालेलं आहे की आमचे फोटो देखील राहून गेले। ही जी पारंपरिक गाणी तुम्ही ऐकत आहेत हे लग्नातली गाणी असतात। ही नवरीची हळद लागल्यानंतर इथं ना तिवसाई देवावर तेलन पाडलं जाते, याला तेलन पाडण्याचा विधी म्हणतात। तर तिवसाई देव असतो जो गावावरून मागवलेला आहे, आम्ही देव आणले आहेत देवाऱ्यातून आणि ते ठेवले आहेत ताम्हणामध्ये। आणि त्यानंतर एका धांड्याला पान बांधलेलं आहेत आणि नवरीच्या डोक्यावर देखील एक पान बांधलेलं आहेत। आणि ते ही जी गाणी म्हणताना शेवटचं जी लाईन असते ना, ओळ असते ना, त्यामध्ये जे तेल असतं तेल घेऊन देवावरती टाकलं जाते आणि मग नवरीवर टाकलं जातं, लावलं जातं पानाला। तर याचा अर्थ आहे की इथं ना देवाला आम्ही बोलवत आहोत उद्याच्या लग्न कार्यासाठी, मंगल कार्यासाठी।
तर हे देवाला म्हणजे एका पद्धतीचं तुम्ही आमंत्रण म्हणू शकतो. तर असं हे आमंत्रण देण्याची पद्धत आहे. हे गाणं आहे, तर खूप ही गाणी म्हटली जातात गावाला. तर आम्ही देखील हे जे रिच्युअल्स आहेत ना, ही जी पद्धत आहेत किंवा परंपरा आहेत, ही कायम ठेवली आहे इथं हॉलवर देखील. आणि त्यानंतर वडील बोलवण्याचा देखील विधी आहेत. म्हणजे जे पूर्वज असतात ना, त्यांना देखील देवानंतर त्यांना आमंत्रण दिलं जातं की तुम्हीसुद्धा या आणि नवरदी आणि नवरदेवाला आशीर्वाद द्या. तर त्यासाठी याच्यानंतरची जी गाणी आहेत ते त्यांच्यासाठी असतात. आणि बाजूला एक गादी टाकलेली आहे, त्यावरती एक चादर टाकली आहेत. तांदूळ कुंकाने गुलालाने म्हणजे भिजवून घेतले असतात. गुलाल लावून घेतला असतो तांदूळांना आणि ते तांदूळ त्यामध्ये टाकले जातात. जे काही आपले वडीलधारी मंडळी जी गेली आहेत ना, पूर्वज गेले आहेत, त्यांचे नाव म्हणजे हाक मारून त्या गाण्यामध्ये आणि त्यांच्या नावाने ते तांदूळ त्या गादीवर टाकले जातात किंवा गावाकडे खाट ठेवली जाते त्यावर टाकले जातात. आणि त्यांना आमंत्रण दिलं जातं की या तुम्ही पण ह्या लग्न कार्याला आणि नवरी नवरदेवाला त्यांच्या भविष्यासाठी, चांगल्या भविष्यासाठी आशीर्वाद द्या. दिवसाई देवावरे जी असं तेलन पडे जी मिताली नवरी वरे जी. तुम्ही जर माझ्या भागातले असणार तर तुम्हाला ही गाणी नक्कीच आठवत असतील किंवा नक्कीच माहिती असतील की ही गाणी कोणती आहेत, कशा पद्धतीने म्हटली जातात आणि का म्हटली जातात. तसं तर मी तुम्हाला सांगितलंच आहेत, पण काही चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतात किंवा अजून याचा काही अर्थ असेल तर तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. तर खूप वेळपर्यंत ही विधी सुरू असते. ॲक्च्युली जेव्हा गावाकडे लग्न होतात तेव्हा, पण आता हॉलवर आहे ना, तर आम्ही थोडंसं शॉर्टकटमध्ये घेत आहोत. टाकून घेणं पुरे इकडे आहे. मतलब तो सांग मी काय करते मी चुकीचं सांगते तुला काय आणि आता ही जी गाणी सुरू झाली आहेत ती वडील बोलवण्यासाठी, म्हणजेच आपले जे पूर्वज जे गेले आहेत किंवा आमच्या घरात जे स्वर्गीय झाले आहेत त्यांना इथं आमंत्रण देण्यात येत आहेत गाणे म्हणून. तर आता ही जी 5 किंवा 10 गाणी असतील, म्हणजे 10 कडवे असतील, ते त्यांच्यासाठी असतील. पण इथं मी पूर्ण व्हिडिओ म्हणजे घेत बसले नाही, कारण मग तर व्लॉग खूपच मोठा झाला असता. तर इथंच मी ह्या गोष्टीला म्हणजे ह्या गाण्यांना एंड करते. बाकी अगदी 1-1.5 तास म्हणजे हा कार्यक्रम चालू असतो. आणि खरं तर नवरी किंवा नवरदेव दोघेही जे बसून इतके बोर होतात हे सांगू शकत नाही. आणि आत्ता सुरू होत आहेत संगीत सेरेमनी. आणि सर्वात पहिले जो डान्स होता ना, ह्या चिमुकलीचा होता. अवघ्या 3.5 ते 4 वर्षाची ही चिमुकली माझी नात आहे, माझ्या भाचीची मुलगी. तर खूप सुंदर डान्स केला होता. एकही स्टेप न चुकता, न स्किप करता तिने पूर्ण डान्स, अगदी 2.5 मिनटाचं जे गाणं होतं त्यावर तिने पूर्ण डान्स केला होता. आणि खूप सुंदर पद्धतीने तिच्या आईने हा बसवला होता आणि त्यापेक्षा सुंदर पद्धतीने तिने केला होता. आणि प्रत्येक म्हणजे ओळीवरची जी स्टेप आहे ना, अगदी बरोबर केली होती तिने, बीटसुद्धा चुकवले नव्हते. तर पूर्ण गाणं मी दाखवलं नाही, अगदी छोटंच दाखवलं आहे. आणि शॉर्ट व्हिडिओला लहान मुलांची गाणी कदाचित मला वाटतं ॲड करू शकत नाही, तर मी केली नव्हती. तरी मी ट्राय करेल परत एकदा. आणि त्यानंतर ह्या छोट्या मुलीनेसुद्धा खूप सुंदर डान्स केला होता आणि ह्या मोठ्या मुलीनेसुद्धा म्हणजेच मीसुद्धा इथे डान्स केला होता. तर कोणत्या गाण्यावर मी डान्स केला आहे तुम्ही गेस करू शकतात. तर शॉर्ट व्हिडिओला नक्की बघा हे कोणतं गाणं आहे आणि मी यावर कसा डान्स केला आहे ते सुद्धा तिथं आणि इथंसुद्धा कमेंट करून तुम्ही सांगू शकतात. तर थोडासा प्रयत्न केला आहे मी इथं डान्स करण्याचा, तर प्रयत्नच म्हणू शकतात, बाकी काही नाही. तर असं प्रॅक्टिस न करता, न बसवता एक गाण्यावर मी डान्स केला होता. आणि आता इथं एंट्री झाली आहे तर लेकीची आणि जावयाची.
आणि वधूवर म्हणजे दोघेही सुंदर रीतीने तयार होऊन आले आहेत. अगदी खूप सुंदर वाटत आहेत दोघं पण, जोडी सुंदर वाटत आहे. आणि इथं त्यांची मस्त अशी धुरामधून एंट्री होणार आहेत. आजूबाजूला छान पाऊस लागणार आहेत, बघू शकतात. आणि खूप सुंदर गाणं वाजलं होतं आणि त्यांचा एक छोटासा इथे डान्स देखील झाला होता. त्यानंतर त्यांचा अजून एक डान्स परफॉर्मन्स आहेत शेवटी, नक्की बघाल. तर इथं त्यांची एंट्री झाली आहे. इथंही सुंदर गाणं होतं, तेही मी इथं वाजवू शकले नाही. कॉपीराईटचं ना म्हणजे फार कधी कधी वैताग येतो की याच्यामुळे आपण छान काय जे दाखवायचं असतं ना ते दाखवू शकत नाही, ऐकवू शकत नाही, असं होतं. तर दोघंही आले आहेत आणि खूप मस्त बघा पियुषराव मितालीला छान म्हणजे कसं डान्स करून वगैरे घेऊन येत आहेत. मस्त त्यांची दोघांची एंट्री झाली आहेत. आणि त्यानंतर ह्या बहीण भावंडांचा अगदी धमाल डान्स होता. माझा जो अंकित आहे, माझा मुलगा अंकित, माझ्या पुतण्या विकी आणि पुतणी भूमी आणि माझी नात म्हणजे मोठ्या पुतणीची मुलगी देवांशी यांनी इतका सुंदर डान्स केला होता. तर तुम्ही हा देखील डान्स मी शॉर्ट व्हिडिओला नक्कीच टाकणार आहेत. नक्कीच त्याला बघा आणि प्रतिसाद देखील द्या, कमेंट्स नक्की करा प्लीज. खूप धमालचा हा डान्स झाला होता. आणि त्यानंतर आम्ही आमच्या जावयांसाठी आणि मुलीसाठी हा एक परफॉर्मन्स केला होता. मी, माझी मोठी जाऊ, लहान जाऊ आणि नवरीची आई म्हणजे 3 नंबरची जाऊ. तर आम्ही 4ही जावांनी हा डान्स बसवला होता. आणि याची कोरिओग्राफी केली होती माझ्या बहिणीने, जी 4-5 दिवसासाठी आली होती जळगाववरून आणि तिने आमचा हा डान्स बसवून दिला होता. अगदी आमच्या वयाला शोभेल असा सिंपल सोबर डान्स तिने बसवून दिला होता, जे आम्ही फार कमी वेळा म्हणजे प्रॅक्टिस केली होती. पण तरी फायनली डान्स छान झाला होता आमच्या मते. तरीही तुमच्या मते कसा झाला होता हा बघून तुम्ही सांगालच. शॉर्ट व्हिडिओ देखील मी याचाही टाकणार आहे. तुम्ही तिथं गाणे वगैरे ऐकून आणि मग मला प्रतिसाद देऊ शकतात की डान्स कसा झाला आहे. तसं मी इन्स्टाला सगळेच डान्स माझे आणि माझ्या जावांचे मी डान्स टाकले आहेत. तिथं देखील तुम्ही कमेंट्स करू शकतात, इन्स्टाला मला फॉलो करू शकतात आणि तिथेही माझे सगळे डान्स परफॉर्मन्स तुम्ही बघू शकतात. त्यानंतर डान्स केला होता पियुषरावांच्या बहिणीने, म्हणजे मावस बहीण आणि अजून एक त्यांची बहीण होती. तर त्यांनी देखील अगदी धमाल डान्स केला होता. अगदी जोशपूर्ण डान्स होता. खूप मस्त डान्स झाला होता त्यांचा. त्यांच्याकडचेही काही लोकांनी डान्स परफॉर्मन्स केले होते. खूप सुंदर सुंदर डान्स झाले होते त्यांचेही. खरंच कौतुक करण्यासारखंच होतं. त्यांच्यामध्ये तेवढाच जोश होता आणि आमच्यामध्ये सुद्धा तेवढाच जोश होता. आणि इथं मितालीच्या ह्या ज्या दोन्ही मैत्रिणी आहेत ना, ते डान्स करत आहेत. यांचा देखील अगदी खूप सुंदर आणि सोबर डान्स झाला होता. फायनली आले होते वधूवर म्हणजे नवरदेव आणि नवरी. मस्त यांचा छान सुंदर असा डान्स झाला होता. हा देखील मी शेअर करणार आहे. पण आता मी इथं व्हिडिओ एंड करत आहेत यांच्या डान्ससोबत, कारण संगीत सेरेमनी देखील इथं संपलेली होती. तर पुढचा ब्लॉग वेडिंगचा असेल, तो नक्की पाहायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे डान्स वगैरे तुम्हाला कसे वाटले, हळदीचा कार्यक्रम कसा वाटला ते देखील नक्की सांगा. आणि बघा आमची ही धमाल आता सुरू राहणार आहेत. तर ब्लॉग थोडासा बाकी आहे, तो कंटिन्यू नक्की बघा.